भक्ति रावण को भोले लंका जी है, हे भागीरथ को भोले गंगा जी है। गंगा जी के पुल को प्यार दिया भोले, प्यार दिया भोले भक्तों के। रखवाले मत वाले कबम बम भोला शंकर, गले में लाज बहन करे। कबम बम भोला शंकर, गले में लाज बहन करे। अरे भोला शंकर भोला शंकर भोला शंकर भोला शंकर, कबम बम भोला शंकर। नमस्कार मित्रांनो, सह्याद्री प्रवासमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण एक गुजरातच्या जुनागड मधील गिरनार पर्वताच्या पायथ्याशी तळेटी या गावात वसलेले भवनाथ महादेव मंदिर, जो भगवान शिवाला समर्पित एक अत्यंत प्राचीन मंदिर आणि पवित्र तीर्थक्षेत्र आहे, तिथे आलो आहोत। हे मंदिर येथील महाशिवरात्रीच्या भव्य मेळ्यासाठी आणि नागा साधूच्या पवित्र स्नानासाठी प्रसिद्ध आहे, ज्याला मिनी कुंभ मानले जाते। स्थानिक मान्यतेनुसार भवनाथ महादेवाचे शिवलिंग हे स्वयंभू आहे, म्हणजेच त्याची स्थापना कोणत्याही मानवाने केलेली नसून ती स्वतः प्रकट झाली आहे। या कारणास्तव त्यांची भावनानाथ म्हणजेच विश्वाचे स्वामी देवादिदेव म्हणून पूजा केली जाते। मंदिरात सोनेरी घुमट आणि खांब आहेत। जवळच दत्तात्रय, अंबामाता, कालिका आणि जटाशंकर महादेव मंदिर आहेत। तसेच मंदिर परिसरात एक पवित्र मृगी कुंड आहे। असे मानले जाते की महाशिवरात्रीच्या मध्यरात्री नागा साधू या कुंडात स्नान करतात आणि काही साधू अदृश्य होतात। गिरनार पर्वताला शिवाचे निवासस्थान मानले जाते, त्यामुळे या मंदिराला विशेष आध्यात्मिक महत्त्व आहे। हे मंदिर महादेवाचे भक्त किंवा भाऊ स्वरूपाशी जोडलेले आहे। महाशिवरात्रीला येथे 5 दिवसांचा भव्य मेळा भरतो, जिथे लाखो भाविक आणि नागा साधू डमरूच्या तालावर नृत्य करत सामील होतात। हे मंदिर हिंदू संस्कृती आणि भक्तीचे, विशेषतः शैव पंथांचे एक प्रमुख केंद्र आहे, जिथे दरवर्षी लाखो भाविक भेट घेतात। भवनाथ महादेव मंदिराची स्थापत्य शैली जास्त अलंकार दर्शवत नाही, परंतु तपश्चर्या आणि ध्यानाचे गांभीर्य प्रतिबिंबित करते। गर्भगृह तुलनेने लहान आहे, जेथे शिवलिंग स्थापित केले आहे। मंदिराचे शिखर पारंपरिक नगारा शैलीत बांधलेले आहे। दगडाची साधी रचना, मर्यादित सजावट आणि नैसर्गिक वातावरणाची सुसंगतता ही त्याची मुख्य वैशिष्ट्ये आहेत। इथल्या वास्तुकलेचा उद्देश केवळ सौंदर्य नाही, तर आध्यात्मिक एकाग्रता देखील आहे। भोले भक्तों के, रखवाले मत वाले कबम बम भोला शंकर, गले में नाद बहन करे। कबम बम भोला शंकर, गले में नाद बहन करे। सब देवों में महादेव बड़े, भक्त पुकारे भोले वहीं पे खड़े हैं। सब देवन में महादेव बड़े हैं, भक्त पुकारे भोले वहीं पे खड़े हैं। संत मंडल कहे दास तुम्हारा भोले, दास तुम्हारा भोले भक्तों के। रखवाले मत वाले कबम बम भोला शंकर, गले में नाद बहन करे। कबम बम भोला शंकर, गले में नाद बहन करे। भक्ति रावण को भोले लंका जी है, हे भागीरथ को भोले गंगा जी है। गंगा जी के पुल को प्यार दिया भोले, प्यार दिया भोले भक्तों के। रखवाले मत वाले कबम बम भोला शंकर, गले में लाज बहन करे। कबम बम भोला शंकर, गले में लाज बहन करे। अरे भोला शंकर भोला शंकर भोला शंकर भोला शंकर, कबम बम भोला शंकर, गले में लाज बहन करे। कबम बम भोला। मंदिराच्या बाजूला एक मोठे शिवलिंग आहे आणि त्याच्या समोर एक मृगी कुंड आहे, जे आपल्याला पाहायला भेटेल। भवनाथ मंदिराची कथा स्कंद पुराणातील प्रभासखंड आणि वस्त्रपद क्षेत्र महात्म्य यांमध्ये वर्णन केलेली आहे। पुराणानुसार एकदा भगवान शिव कैलास सोडून पृथ्वीवर आले आणि त्यांनी तपश्चर्येसाठी गिरनार निवडले। माता पार्वतीला हे माहीत नसल्याने ती शिवाच्या शोधात निघाली। देव आणि पार्वतीच्या तपश्चर्याने प्रसन्न होऊन भगवान शिव स्वतः भवनाथाच्या रूपात प्रकट झाले
वैशाख शुक्ल पौर्णिमेच्या दिवशी हा साक्षात्कार झाल्याचे मानले जाते. यानंतर माता पार्वतीने अंबिकेच्या रूपात गिरणारमध्ये वास्तव्य केले. लोककथेनुसार अश्वत्थामा, पांडव, गोपीचंद आणि भरतरी यांसारखे अमर आत्मा महाशिवरात्रीच्या मध्यरात्री मृगीकुंडात स्नान करून भवनाथाच्या दर्शनासाठी येतात आणि कुंभमेळ्यात साधूंच्या वेशात फिरतात. महाशिवरात्री निमित्त येथे आयोजित केलेली जत्रा सर्वसामान्यांना आकर्षित करू शकते, परंतु या मंदिराचा इतिहास, त्याची स्थापत्यशैली आणि त्याच्याशी निगडीत पौराणिक परंपरा यांचे तपशीलवार वर्णन आहे. आणखी एका प्रसिद्ध कथेनुसार एकदा शिव आणि पार्वती रथातून आकाशातून प्रवास करत असताना मृगीकुंड जवळ माता पार्वतीचे दैवी दागिने किंवा वस्त्रे पडली. त्यामुळे हा परिसर वस्त्रपूत क्षेत्र म्हणून पवित्र मानला गेला आणि येथे शिवलिंग स्वयंप्रकाशित झाले. स्कंद पुराणात गिरणारचे वर्णन शिव विष्णू देवींचे मिलनस्थान असे केले आहे. येथे शिवाने तपश्चर्या केली, माता पार्वती अंबिकेच्या रूपात निवास करू लागली आणि भगवान विष्णू दामोदर कुंडात दामोदरच्या रूपात वास्तव्य करू लागले. अशा प्रकारे भवनाथ मंदिर हे त्रिवेणी संगमासारखे आहे, जिथे तिन्ही देवांचे आशीर्वाद एकाच वेळी प्राप्त होतात.